नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे राहणार नांदोपाटा तालुका जिल्हा बीड आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र 15 तारखेपासून 15-16 या तारखांना वातावरणात बदल झाला आहे. कारण जो बंगालच्या उपसागराकडून जो महाराष्ट्राकडे हवेचा जो वेग येत होता, त्या वेगामध्ये हवेची वारे येत होते, त्यात थोडा बदल झाला आहे. तो त्या टायमाला परत बंगालच्या उपसागराकडून तो महाराष्ट्राकडे दाखल होत आहे आणि तोपर्यंत अरबी समुद्राकडूनच हा वाऱ्याचा वेग येत आहे. त्यामुळं वातावरणात जरा बदल होऊन मोजक्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. सध्या तरी हा पाऊस 15-16 या तारखांना पडणार आहे आणि 17 तारखेपासून वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यांमध्ये मोजक्या जिल्ह्यात पावसाच्या सरी येणार आहेत आणि नॉर्मल स्वरूपाचा पाऊस पडणार आहे 17 तारखेपासून आणि काही जिल्ह्यात उघडीप राहण्याची शक्यता आहे. तरी हा पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उघडीप राहण्याची शक्यता आहे हा एशिया मॉडेलचा अंदाज आहे. महाराष्ट्रात सकाळपासूनच 15 तारखेला खूप ढगाळ असे वातावरण राहणार आहे. काही जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. परंतु हे वातावरण 2 वाजल्यापासून परत निवळण्यास सुरू होणार आहे आणि ढगाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. त्यामुळं पावसाचा ओघ देखील कमी राहणार आहे. परंतु परत 15 तारखेला परत 16 तारखेला सकाळी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार असे ढगाचे वातावरण राहणार आहे. जसे मुंबई किनारपट्टी या भागामध्ये खूप ढगाळ अशी परिस्थिती राहणार आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही जिल्ह्यात मग त्या जिल्ह्यातच पावसाचा अंदाज आहे आणि हा अंदाज 17 तारखेपासून 17 जूनपासून मित्र वातावरणात बदल होऊन जे बाष्पयुक्त ढग आहेत या ढगाचे प्रमाण कमी होत आहे. फक्त हे ढगाचे प्रमाण 17 तारखेला मुंबई किनारपट्टीवर राहणार आहे. तसेच 18 तारखेला देखील मुंबई किनारपट्टीवरच ढगाळ परिस्थिती राहणार आहे आणि त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसे 19 तारखेला देखील त्याच भागात ढगाळ परिस्थिती राहून फक्त विदर्भ साईडलाच पावसाचा अंदाज आहे 17-18 तारखेला आणि 20 तारखेला देखील शेतकरी मित्र 20 तारखेला देखील मुंबई किनारपट्टी आणि विदर्भात पावसाचा चांगला जोर राहणार आहे. इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच 20 तारखेला 21 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे आणि 22 तारखेला परत महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ साईडला ढगाळ वातावरणाची निर्मिती होत आहे आणि नॉर्मल स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 23 तारखेला देखील तर शेतकरी मित्र उद्या 3 वाजेपर्यंत पहिला असता 3 वाजेपर्यंत मुंबई, पालघर, कोकण या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि नाशिक, मालेगाव, मनमाड तसेच संभाजीनगर, अहमदनगर, बीड, जालना, लोणार, लातूर, अकलूज, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये 15 तारखेला 3च्या टायमाला 3 वाजेपर्यंत पावसाचा शक्यता आहे. तसेच 5च्या टायमाला देखील याच भागात विदर्भ साईडला देखील पावसाचे प्रमाण आहे. अकोला, अमरावती या भागापर्यंत पावसाचे प्रमाण वाढत जाणार आहे 5च्या टायमाला आणि हा पाऊस शेतकरी मित्र 16 तारखेला परत पाहिला असता 16 तारखेला मराठवाड्यातील बीड, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नाशिक या भागामध्ये देखील खूप जोरदार अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकदम ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे 16 तारखेला. तसेच मालेगाव या नंदुरबार या भागामध्ये पूर्ण जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे 16 तारखेला आणि 17 तारखेपासून शेतकरी मित्र 17 तारखेपासून पावसाचे वातावरण हे खूप बदल होत आहे. फक्त नॉर्मल स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे 17 तारखेला. बीड, संभाजीनगरचा काही भाग आणि विदर्भ साईडला फक्त पावसाचा अंदाज आहे. तसेच मुंबई किनारपट्टी या भागावर देखील पावसाचा अंदाज आहे आणि 18 तारखेला जळगाव, संभाजीनगर, बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. परंतु पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. तसेच 19 तारखेला देखील 19 तारखेला पहिला असा शेतकरी मित्र मुंबई, नाशिक या भागामध्ये तसेच पुणे, सातारा या भागामध्ये नॉर्मल जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी येणार आहेत आणि विदर्भ साईडला जोरदार पावसाची शक्यता आहे 19 तारखेला. हा पाऊस 20 तारखेपर्यंत विदर्भ साईडला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे.
हा पाऊस 20 तारखेपर्यंत विदर्भ साईड आणि संभाजीनगर तसेच अहमदनगरच्या काही भागामध्ये आणि बीडचा वरील भाग म्हणजे गेवराई, जालना या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत. परंतु इतर ठिकाणी पाहिलं असता सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, कुपवाड या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये, नाशिक या भागामध्ये चांगला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हा 20 तारखेपर्यंत आणि 21 तारखेला परत वातावरणात बदल होऊन मुंबई किनारपट्टीवर मुंबई, पुणे, सांगली, सातारा या भागात, रत्नागिरी या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे. परंतु इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा या भागामध्ये अल्पसा फक्त ढगाळ वातावरण आहे. पावसाचे प्रमाण कशाच प्रकारे नाही. तसेच विदर्भ साईडला देखील नाही. परंतु 22 तारखेला परत पूर्ण महाराष्ट्रात सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे. पूर्ण महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये 22 तारखेला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे फक्त एक दिवस. आणि परत 23 तारखेला पावसामध्ये उघडीप राहत आहे. फक्त लातूर आणि या भागामध्ये नॉर्मल स्वरूपाचा पावसाचा शिरकाव होऊ शकतो. तसेच हा पाऊस 24 तारखेला देखील खूप कमी प्रमाणात आहे. फक्त विदर्भ साईडला 24 तारखेला पावसाचा अंदाज आहे. आणि इतर भागामध्ये पाहिला असता पावसाचे प्रमाण खूप नगण्य आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण नाही. परंतु शेतकरी मित्र, हा पाऊस हे वातावरण 28 तारखेपर्यंत सध्या तरी खूप कमी प्रमाणात पावसाचा अंदाज राहणार आहे. फक्त मुंबई किनारपट्टी आणि नाशिक, पुणे, सातारा या भागामध्ये पावसाचा अंदाज राहणार आहे. इतर ठिकाणी पाऊस हा खूप अल्पच राहण्याची शक्यता आहे. आणि या काळामध्ये आपणास पेरणीयोग्य असा काळ राहणार आहे. 17 तारखेपासून पेरणी करण्यास चांगली सुरुवात राहणार होऊ शकते. तर शेतकरी मित्र, उद्या 15 तारखेला मुंबई, सातारा, पुणे या भागामध्ये फक्त जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूरच्या काही भागामध्ये आणि अहमदनगरच्या काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. तसेच अकलूजला देखील पाऊस पडणार आहे. लातूर तसेच हाच पट्टा लातूर, लोणार, संभाजीनगर, जालना या भागामध्ये जात आहे. लातूर, जालना, केज, माजलगाव तसेच लोणार, चिखली या भागामध्ये फक्त 15 तारखेला पावसाचा अंदाज आहे. आणि इतर तसेच बाकीच्या जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो. तसेच हा 15 तारखेला शेतकरी मित्र जामखेड, करमाळा, बार्शी, पिटी, तुळजापूर या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तसेच लातूर या ठिकाणी आणि इतर ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच 16 तारखेला करमाळा, बार्शी, इंदापूर या भागामध्येच फक्त पाऊस पडू शकतो. जामखेड या भागामध्येच फक्त पाऊस पडू शकतो. तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये पाऊस पडू शकतो. तसेच वैजापूर, श्रीरामपूर या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तसेच इगतपुरी, नाशिक, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, खोपोली, पुणे, गोकर्ण, चिपळूण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये 16 तारखेला पावसाचा अंदाज आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचा अंदाज नाही. तसे पाहिलं असता बीडमधील माजलगाव तसेच परभणी, नांदेड, अहमदपूर या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो पण फिक्स पाऊस येण्याचा अंदाज नाही. 16 तारखेला 3च्या टायमाला 4च्या टायमाला विक्रमराव, बीड, केज, जामखेड, करमाळा, बार्शी, पेटी, तुळजापूर, धाराशिव, लातूर, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये चांगला 16 तारखेला 4च्या टायमाला चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच माजलगाव, परभणी, जालना, संभाजीनगर, पैठण या भागामध्ये देखील 16 तारखेला चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो. आणि इकडे पाहिला असता चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, वैजापूर, नाशिक या भागामध्ये तुफानाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, खोपोली, चिपळूण, सातारा, कराड, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच विटा या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 17 तारखेपासून वातावरणात बदल होऊन 17 तारखेपासून वातावरणात बदल झाला आहे आणि पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच 17 तारखेला पाहिला असता 17 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात
एकदम नॉर्मल स्वरूपाचा फक्त काही जिल्ह्यातच पावसाचा अंदाज आहे. तो अरबी समुद्र आणि मुंबई किनारपट्टीवर फक्त पावसाचा अंदाज आहे. तसेच नाशिक, पुणे, सातारा या भागामध्ये, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये फक्त पावसाचा अंदाज आहे 17 तारखेला. आणि अहमदनगर, बीड, लातूर, संभाजीनगर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु कशाच प्रकारे पाऊस पडणार नाही. हा पाऊस अकोला, अमरावती या भागामध्ये राहण्याचा अंदाज आहे 17 तारखेला. तसे 18 तारखेला देखील पाहिलं वातावरण एकूण ढगाळ राहणार आहे, परंतु पावसाचा अंदाज नाही. फक्त मुंबई किनारपट्टी आणि विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे. तसेच 20 तारखेला देखील विदर्भ साईड आणि मराठवाड्यातील संभाजीनगर साईड, मालेगाव, नाशिक या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. अहमदनगर आणि बीडच्या 1-2 ठिकाणीच नॉर्मल पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी नॉर्मल पावसाचा अंदाज नाही. तरी शेतकरी मित्र, हा अंदाज 28 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज खूप कमी प्रमाणात आहे. फक्त जळगाव, खान्देश आणि विदर्भ साईडलाच फक्त पावसाचा अंदाज आहे 21 तारखेपर्यंत. आणि 21 तारखेपासून वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु फक्त मुंबई किनारपट्टी आणि नाशिक, पुणे, सातारा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. बाकी जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा खूप अल्पसा राहणार आहे. फक्त काही ठिकाणी नॉर्मल स्वरूपाचा पाऊस शिडकाव सरी येऊ शकतात. अशी रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.